स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. कसे तुम्ही सगळे मजेत ना? चला आजचा ब्लॉग आपला परत शेतावरच होणार आहे. चला गाइस, ये देख सकते हैं आप भांडा. चला चेंडरा मेंढरा निघा लवकर. आणगा डब्बा. अच्छा मटन आहे. तर गाईज आज आपली मटणाची पार्टी. आणि असं समजा की हा कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला लवकर जा बघा. आणि हा पार्ट 2 समजून याला पण सपोर्ट. हे पण घे. हे घ्या रे कोणीतरी. नाही बेटा. आणि बघू शकता आपली गँग किती आहे. आज आपल्या मळ्यामध्ये पार्टी आहे. बघू काय करणार आहे आज पार्टी मध्ये. चला जाऊ मध्ये. बघू शकता पुढं शेवटपर्यंत फुल राडा होणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. मजा तर तुम्हाला कंपल्सरी आपल्या ब्लॉग मध्ये भेटते. चला बघू पुढं आता काय काय करणार आहे. कॅमेरामॅन ऍक्शन. लगेच दुसऱ्याने कॅमेरा घ्या ना का तिचा. त्यांना बी घ्यायला लागलं, ऍड करायला लागलं. एक सोबत 2 शूट चालू आहे आपले. कट कर का आता बस झालं थोडं थोडं. तर का काल पण आपण इथंच आलो होतो आणि आज परत आपण तिथं आलोय. आणि आज पार्टी. काल फक्त टाइमपास होते. काल आम्ही सर्वे करायला आलो होतो. ए दीदी, ए काल आम्ही सर्वे करायला आलो होतो. पार्टी होईल का नाही. भावी नगरसेवक वार्ड क्रमांक 1 धुळ्याचे कार्यकर्त्यांना. तर काल आम्ही फक्त सर्वे करायला आलो होतो आणि आज पार्टी करायला आलोय. मस्त मटनची पार्टी आहे. मग किती खाशील? किती पीस खाशील का? नाही भाऊ, पीस नाही खायचं काम करत. सीधा भाजी भाजी बस. भाजी भाजी. मग आजी कुठे आहे? आजी घरी आजारी. सर्वे गेले. हा ना, ते बघा चालू पडून गेले. सुरू पण करून दिलं. मस्त पेडू वगैरे तोडणं. हो पेडू. पेरू ऐकायला कमी येते रे तुला. ब्लॉग मध्ये आहे काय बोलली तू? आवाज ऐकव का तुला? ऐकव. चला आपण बी थोडं कार्य करू म्हणजे हातभार लागल आपला पण. चला जाऊ मध्ये आपण. येतात चालू पडून गेले खेळायला आणि खायला. बघू शकता किती गाईज आहे. मावी बोल. मोण्याच्या गोण्या ते लागणार आहे. ताटा तुट मोडून पे माझी नाही मोडणं. मी 50-100 रुपये फक्त. चला आपण यांच्याकडे बसू थोडा वेळ. टाइमपास करताय आणि आम्हाला म्हणताय काम करा. मावशीचे डोळे बघ केवढे बाहेर आले. पाणी काढताय. गाठनीट बांधली नंतर बस बादली खाली दोरीवरती. कोंबड्यांचं पाणी काढायचं असं ना ते. तसं नाही टाकत ना रे. दाखव आम्ही काढतो. धर का तू. काढलं का नाही रे आपला ब्लॉग. ए आलं रे पाणी आलं. पाणी काढायचंय डेग मध्ये. ए ब्लर का होतोय? डिटेक्ट करायला लागेल. अरे प्यायचं पाणी ना रे. तुम्हाला शोभतं का रे? मी डेग मध्ये घेऊन गेली. नाही काय मोबाईल ठेवायचं समर्थकडे ते. कूद ना. दम आहे का तुझ्यात? भरली रे. काय पाणी काढतात पुढं. अगं त्याच्यात पाणी ओतायचंय ना. मग चांगलं पाणी आहे का? तेल आणलंय? तेल नाही. सोनू इथं चूल रस्ते. ए तुझ्या गाडीची चावी ते पण आता. चला आपल्याला जायचंय थोडं तेलच आणलं नाही घ्यायला. जाऊ लवकर. बघू काय
अरे चले नाही ना तेल आणलं काय नाही. आहे? गाडी चावी देतात. तेल नाही आणले तेल. हा ना मग आणतील ते चावी. हे बाजू सर्वे काम करतोय आणि हा इथं झोपला इथं. चला आता बघू पुढं काय होतं अजून. तुम्हाला ते दाखवायलाच नाही यंदा गेलाय बाहेर. इकडे बाकीचे भांडे धुत आहे. करू टाइमपास. वाकडा चालला ना रे. गाडी हा आलू कशी अरे मग तुम्ही पण झोपा नका घेऊन आला. पोराला घे ना तोंड. त्या पोराचं तोंड. असं नाही ना, असं घेत असं 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 ऍक्शन द्यायला पाहिजे ना, मागून घ्यायला डिटेक्ट करत मग दिसतो ना. ओ घासले ओ चांगले म्हणजे घासून बी असंच आहे डायरेक्ट. जाऊ दे पुढच्या वेळेस नाही घासणार. आमचा कांदा शिजतोय आता. सासू जाळलाय आम्ही अख्ख्यांच्या. हा जा ना. मसाला धरून अर्ध्या तासापासून उपाय दाखवा. टाकूच नाही राहिले. तुम्ही पण आहे का? हे वेज काउंटर वाले म्हणून साईडला बसले मदत न कर. क्वालिटी आणि क्वांटिटी मावशी बाटली करणं खाय ना ऍक्शन करणं वर. घरचा आचार्य असल्यामुळे आम्हाला काही ताण राहत नाही भाजी बनवायचं. मामांची लवकरच हॉटेल चालू होणार आहे. लग्न व्हायच्या पहिले पाणी येऊ राहिलं. काय बायको यायच्या पहिले डोळ्यात पाणी येऊ राहिलं. बायको किती रडवल मग. या बाईला काम सांगून पण काम ऐकत नाही ही मामी आमची. घेऊन केलाय का तू? नाही रे 1x ही बा मशाल गेली विजून. गेली विजून. काय करताय म्हणते तिथं? अगं तिथं ओलाय कस काय पेटल तिथे. बघू शकता फक्त कसे बसले इथं. इकडे एक ती बघा ती दीदी. इतकं बोर होऊन गेलोय ना आम्ही सर्व. काय सांगू तुम्हाला. टाइमपास करतोय काहीतरी. बघू डायरेक्ट जेवणालाच बसू. चालू आहे आता. पाणी लावलंय का काय? चला बोर होत होतं म्हणून आता आम्ही परत तिकडं आलो. कारण की काल साईड आला नव्हता. नयंदा होता. हा होता वाटतं नयंदा. आता शेड आम्ही इथं चाललोय. हॉटेलचं काम चालू आहे तिकडं परत. कारण की तिकडं लय बोर होत आहे. बघू इथं टाइमपास करू 15-20 मिनिटं. मग डायरेक्ट जेवणालाच जाऊ तिकडं. ब्लॉग कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला नसेल कालचा पण ब्लॉग बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. जे आपले ब्लॉग तुमच्यापर्यंत पूर्ण येते. दिवाळीचे आणि गणपतीचे आले होते. नवरात्र आणि दिवाळीचे तर काय ब्लॉग टाकू शकतो नाही. पण आता जे म्हणजे जिथं जाईल तिथले ब्लॉग तर येतीलच आपले. काय गणपतीच्या मंडपासारखा बसला तू तर. चला इथं टाइमपास करू थोडं. मग जाऊ परत तिकडच. आपले आचारी कोण बनले आज. काय काय बनवलं दीदी मग तू आचारी बनव. बटाटा काढून तर बघ एखादं. पण पुरं कच्चं निघाल नाही. कच्चं निघाल नाही तर पुरा ओला गारा लावला होता ना. होऊ देन मग वरतून बी इस्तो टाक त्याच्या. काही फायनली आता आपलं झालंय. अंडे टाकले तिने. अंडे कुठे टाकले अंड्याला गाड लावला. मामा आपले ट्रॅक्टर चालू करताय. कोणालाच येत नाही ते. नाही हो कोण कशाला चावा घालून दे. थोडंच सांगितलं त्यांनी त्या दिवशी मला. तुझी चावी दे थोडं पहिले चालू कर. पहिले चालू कर तुझं तोंड घालून.
सर्व आतुरतेने वाट पाहत आहे. ते बघा तिकडं गप्पा मारताय. ये रे खाली विटा लावल्या काम. वरच घे. ए साई उठ बेटा. माग बाया आहे हा. विटा झालं रे. हा झालं लो हाय. चला फायनली ट्रॅक्टर चालू झालंय. किती आतुरतेने वाट पाहता हे बाय बाकीचे केव्हा पुढे जाईल. सोनू आवाज केवढा दिसतोय ना. आमका जरा ट्रॅक्टर वर आणावं लागेल माणूस ते. अरे काही नाही तू बी शिकून घे. अरे ते माणूस आल्या तर दुसरे मामा चढले. सर्व मजा घेतात ट्रॅक्टरची. आमचे जेवण झाले आणि आता हॉटेलला चाललोय. आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपले ब्लॉग तर स्टार्ट झाले. 2 ब्लॉग आले. दोघी बघा. कालचा बघितला नसेल तर तो पण बघा आणि फुल सपोर्ट करा आपल्या ब्लॉगांना. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.